सापळा हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होतोय. त्यावेळी आपण तो पाहूयातच, पण आज खऱ्या अर्थाने आपण इथे एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा साजरा करण्यासाठी. सिनेमामध्ये आणखी काही कलाकार आहेत जसे की नक्षत्रा मेढेकर, सुनील जाधव आणि नेहा जोशी. पण आपल्यासोबत आज तीनही हे उत्तम असे कलाकार ज्यांचा आत्ता आपण अभिनय पाहिलाय फक्त ट्रेलरमध्ये, ही फक्त झलक पाहूनही आम्हाला खूप भारी वाटलंय. सो नक्कीच 26 जानेवारीला लॉटरी लागेल आमची असं म्हणायला हरकत नाहीये तुमचा असा अभिनय बघून. पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे चिन्मय सरांपासून सुरुवात करते. वेगवेगळ्या भूमिकेतून आम्ही पाहिले, अनेक सिनेमे आपण करता, अनेक सिरीज आपण करता, पण प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन अनुभव आपल्याला मिळतो, काहीतरी नवीन एक्सपिरियन्स येत असतो. तर या सिनेमाच्या वेळेला नेमकं काय असं वेगळं घडलं किंवा कुठली तरी युनिक गोष्ट अशी आहे का जी कायम स्मरणात राहील, जी प्रत्येक सिनेमाच्या बाबतीत किंवा प्रोजेक्टच्या बाबतीत घडत असते? तसंच सापळा हा सिनेमा कायम स्मरणात राहण्यासारखी कुठली गोष्ट घडली का? खूप आनंद होतोय आज हा ट्रेलर पाहून, कारण काही महिन्यांपूर्वी रादर मागच्या वर्षी हा सगळा वेडेपणा करून ठेवलेला आहे आणि आज तो लोकांसमोर येतो याचा खूप आनंद होतो. वेडेपणा मी चांगल्या अर्थी म्हणतोय, कारण ही फिल्म थोडीशी क्रेझी फिल्म आहे असं मी म्हणेन. एरवी एका फिल्मचं स्ट्रक्चर असतं आणि मग आपण आणि एस्पेशली ज्या फिल्म्स मी आजपर्यंत दिग्पाल बरोबर केलेल्या आहेत ते सगळेच ऐतिहासिक चित्रपट. त्याच्यात माझ्या सुदैवाने मला छत्रपती शिवरायांची भूमिका करण्याची संधी दिग्पालने दिली. त्यामुळे दिग्पालचा सेट म्हटला ना की मला एक अत्यंत खूप जबाबदारीचं काम नेहमीच माझ्यावर असतं. ऑन सेट म्हणजे कॅमेरासमोर तर असतंच, पण ऑफ द सेट सुद्धा असतं. इथे पहिल्यांदा असं झालंय माझ्यासाठी की निखिलने मला एक प्लेग्राऊंड दिला आणि तो म्हणालाय बागडीकडे हवं तेवढं आणि त्याच्यासाठी मी निखिलचे खूप आभार मानतो. त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा ही कल्पना ऐकवली होती ह्या चित्रपटाची, मला खूप भारी वाटलं होतं, कारण अशा पद्धतीचा सस्पेन्स पिक्चर ज्याच्यामध्ये तो म्हणतो की कहाणी में ट्विस्ट, असे अनेक ट्विस्ट या चित्रपटात आहेत. आपण नॉर्मली लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांनी मल्याळम मधले आणि साऊथ इंडियन सिनेमे पाहिले, जसे तिथे खूप भव्य दिव्य सिनेमे बनतात तसं थ्रिलर फिल्मचं सुद्धा एक जॉनर तिथे खूप स्ट्रॉंग आहे. जे समहाव मराठीमध्ये थोडंसं मी असं नाही म्हणणार लॅकिंग आहे, पण इतर जॉनर्स पेक्षा आपल्याकडे तुलनेनं थ्रिलर सिनेमे किंवा सस्पेन्स सिनेमे कमी बनतात. सो माझा प्रेक्षक म्हणून हा सगळ्यात लाडका जॉनर आहे, जसं छाबरिया सर पण म्हणाले. त्यामुळे हे करत असताना खऱ्या अर्थानं खूपच एन्जॉय केलं आणि स्मरणात हे अख्खं शूटिंगच स्मरणात राहिलंय, कारण निखिलने मला कधीच कुठलीच गोष्ट इम्प्रोव्हाइज करण्यापासून थांबवलं नाही. म्हणजे असं ना की एखादा प्रसंग किंवा एखादं वाक्य पाहून किंवा वाचून एक ह्याच्यापेक्षा थोडंसं आणखीन हे क्रेझी करता येईल का, जिथं अति केलं तिथे अर्थातच त्यांनी सांगितलं आता बस नको आता. पण ते ओव्हर द टॉप किंवा ओव्हर द एज म्हणेन मी जाण्याचं स्वातंत्र्य निखिलने आम्हाला सगळ्यांनाच दिलं. म्हणजे आणि एस्पेशली जे माझे आणि समीर सरांचे सीन्स आहेत, म्हणजे अगेन ऐतिहासिक चित्रपट एकत्र करत असताना आम्ही अनेकदा समोर आलो, पण इथे म्हणजे आपण म्हणतो ना की धमाल करण्याची एक संधी आम्हा दोघांनाही मिळाली आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतलाय असं मला वाटते. आय होप प्रेक्षकांनाही आवडेल ते तितकंच. अरे कमालीचा होता म्हणजे, आणि आता ट्रेलर बघून तर मी इतकी एक्साइट झाले. आणि चिन्मय म्हणाला तसा की निखिलने फुल फ्री हँड दिलं आणि करताना मजा आली, कारण सोबतीला इतके चांगले कलाकार होते. मग ते समीर सर असो किंवा चिन्मय असो, मला हे सांगायचं की ते असं ओव्हर पॉवरिंग नाही आहे, ते तुम्हाला स्पेस देतात एक ॲक्टर म्हणून, कारण प्रत्येक ॲक्टरचं एक थिंकिंग असतं. तर मी माझ्या पद्धतीने चालत गेले आणि निखिलने सपोर्ट केला त्याला की हां फ्री हँड दिला, तुला हवं ते कर. त्यात समोर चिन्मय आहे आणि चिन्मयबरोबर सीन करायचं किंवा समीर सरांबरोबर सीन करायचं असं अजिबात वाटलं नाही. म्हणजे ते पात्र होते तेव्हा, किंवा फॉर दॅट मॅटर नेहाही असो. सो प्लस आमची DOP प्रियांका, तिने फॅन्टॅस्टिक शूट केलं आहे. सो तिच्याबरोबर पण सीनच्या आधी बरंचसं डिस्कशन व्हायचं. सो ओव्हरऑल इट वॉज अ व्हेरी ओव्हरवेल्मिंग एक्सपिरियन्स. आणि प्लस आमचे जे प्रोड्युसर्स आहेत प्रद्योजी किंवा चिन्मय किंवा दिग्पाल, हे पण तसेच आहेत की जास्त इंटरफिअर नाही करत, ते फक्त असतात तिकडे आधारस्तंभ म्हणून.
आणि अजून एक ओव्हरवेल्मिंग गोष्ट होती की संजयजी, आय एम अ बिग फॅन एनिवे, सगळेच आहेत आणि ते आम्हाला प्रेझेंट करतायत तर खूपच छान वाटतंय. आणि आय रिअली होप की प्रेक्षकांना आवडेल. त्यात इतकं सुंदर म्युझिक देवदत्तने दिलंय. सो आय एम एक्सायटेड. धन्यवाद. नक्कीच. आता जसं आपण बोललो तसं असे सिनेमे, अशा धाटणीचे सिनेमे कमी पाहायला मिळतात, त्यामुळे डेफिनेटली प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला आवडेलच. आता मी म्हणते समीर सरांकडे, जसं आत्ताच उल्लेख केला जसा दीप्तीताईंनी की चिन्मय सर हे या सिनेमाचे निर्माते पण आहेत, तर कलाकार म्हणून काम करत असताना निर्माता आणि कलाकार असं काही होत होतं का? नाही, तो टोपी बदलून येतो. शेटर आल्यानंतर आतापर्यंत तो कलाकारच होता. नंतर मला कळाले पैसे हा पण देणार आहे मला. तर असं कधीच जाणवलं नाही. आम्ही आता 5 चित्रपट एकत्र केले. तर अष्टकामध्ये मी एक लकी नट आहे ज्याच्या दरवेळेस टोप्या बदललेल्या, वेगवेगळ्या कॅरेक्टर्स मी केलेले आहेत. आणि लेखक कधी आयुष्यात, कारण हे सगळे उत्तम लेखक आहेत, हे नक्की कसं लिहित असतील हा मला दररोज डोक्यात विचार होता. आणि तो साकारायला मिळाला मला. एवढं साकारून मला लिहिता येत नाही, पण सॉरी फॉर दॅट, दॅट्स अ डिफरंट थिंग. पण इन ऑल जी जर्नी होती व्हेरी एक्साइटिंग. जसं म्हटलं की आम्ही दोघंच आम्ही जे काय आमची टीम होती, आम्ही बिनधास्त खेळत होतो, बागडत होतो. आणि आय ऑलवेज स्टेट दॅट की जी टीम उत्तम असते इट्स ऑलवेज विनिंग टीम. आणि आतापर्यंत आम्ही जिंकत आलो, त्याच्या पुढे जिंकणार. निखिल आतापर्यंत आम्हाला जसं असिस्ट करतो दिग्पालला, किंवा ऍक्शन मधला तो भयंकर मोठा मास्टर आहे. आम्ही कोणती आता ऑफकोर्स अष्टकामध्ये ऍक्शन असतेच, ही ट्रेन्स अस इन ऍक्शन. आता यावेळेस तो ऍक्शन म्हणून आम्हाला हे करायचं, ऍक्शन आम्ही वेगळे ऍक्शन करत होतो. थँक्यू निखिल. आणि इट वॉज अ ग्रेट प्लेजर. इट वॉज अ ग्रेट प्लेजर. या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी घडतायत पण त्या आपल्याला अजून कळल्या नाहीयेत. सिनेमाची झलक म्हणजे ट्रेलर पाहिल्यानंतर कळेलच, पण ही सुरुवात कशी झाली आणि हा सगळा घाट ज्यांनी घातला ते म्हणजेच या सिनेमाचे निर्माते, त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हॅलो सर. आम्ही आता सापळा या सिनेमाचं फक्त टीजर पाहिलंय. काही वेळातच आपण ट्रेलर पाहणार आहोत, पण या सिनेमासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणण्याची इच्छा किंवा असं म्हणावं असं वाटलं का ते सांगाल? नमस्कार. बेसिकली सर्वात पहिले आमची जी टीम आहे ती ऐतिहासिक चित्रपट आतापर्यंत बनवतच होतो. आमच्याकडे एक जिन आहे निखिल लांजेकर. त्याच्याशी आम्ही अशीच चर्चा करत होतो की आपल्याला ऐतिहासिक सोडून काही करता येईल का. श्रीनिवास भणगे सरांचं एक पुस्तक आहे, त्याच्यावरती तो म्हणला त्याच्यावरती आपण एक छोटासा पिक्चर करू शकतो. बेसिकली रहस्य किंवा गूढ या विषयात त्याचं काम खूप चांगलं आहे, त्याचं साऊंडचं काम खूप चांगलं आहे. तो म्हणला आपण त्याच्यावरती पिक्चर बनवूया. आणि आमच्याकडे चिन्मय दादा, समीर दादा, दीप्ती मॅडम असे कलाकार असल्यामुळे ते काही अवघड नव्हतं त्याच्यासाठी, आणि त्यांनी खूप छान केले. शेवटपर्यंत तुम्हाला कळणारच नाही काय होतंय. चिन्मय दादाला आम्ही बघितलेलं आहे महाराजांच्या रूपात, पण ते तुम्ही जर जेव्हा ट्रेलर बघाल, जेव्हा ते डिंकचिका बघाल ना, तेव्हा ते पूर्ण वेगळंच वाटतंय. म्हणजे चिन्मय दादा असंही करू शकतो हे खरंच ते बघितल्याशिवाय जाणवणार नाही. त्यामुळे सगळ्यांचंच काम खूप उत्तम झालेलं आहे. आणि आमच्या पाठीशी छाबरिया सर आहेतच. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट पूर्णपणे आमच्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे आम्ही हे म्हणजे मी ह्या सगळ्यांच्या पाठीशी म्हणण्यापेक्षा हे आमच्या पाठीशी आहेत म्हणून आम्ही हे नक्की करू शकलो. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सो मच प्रद्योतजी. आणि नक्कीच हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर हे सगळं रहस्य आमच्यासाठी उलगडेल, पण तोपर्यंत आणि त्यानंतरही खूप खूप शुभेच्छा या सिनेमासाठी. थँक्यू सो मच. जसं की आता प्रद्योतजी यांनी सांगितलं की राजवारसा प्रोडक्शन किंवा मुळाक्षर प्रोडक्शनच्या वतीने या सिनेमाची निर्मिती जरी केलेली असली तरी पुढचा एक टप्पा असतो, तो म्हणजेच प्रस्तुतीची धुरा ज्यांनी सांभाळली ते म्हणजेच एव्हरेस्ट एंटरटेनमेंटचे संजय छाबरियाजी. त्यांना मी इथे येण्याची विनंती करते. संजयजी, एक
सोपा प्रश्न तो म्हणजे हे सगळं घडलं, सगळा सिनेमा तयार झाला, पण काय असं क्लिक झालं की नाही या सिनेमाची प्रस्तुतीची धुरा मी उचलणार, असं या सिनेमाला पाहून किंवा स्क्रिप्ट कॉन्सेप्ट का हे सगळे समोर बसलेली माणसं आहेत ज्यांच्या पाठीशी मला उभं राहायचंय, तर ती कोणती गोष्ट होती ज्यासाठी तुम्ही या सिनेमाचे प्रस्तुत करते म्हणून उभे राहिलात? तो ये सब दे आर ऑल माय फेवरेट एक्टर्स, चिन्मय, समीर जी, सबके साथ पहले भी हमने काम किया है, वी हैव डन अ लॉट ऑफ फिल्म्स, सो ऑब्वियसली दैट इज़ वन ऑफ द रीजंस, वो एक कारण था ही था। आई थिंक हमने अभी 25 के ऊपर फिल्में की हैं जिसमें देर आर अबाउट 10 फर्स्ट टाइम डायरेक्टर्स, सो यू नो निखिल लांजेकर इज़ अ वेलकम एडिशन टू दैट लिस्ट। एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, ये मेरा सबसे फेवरेट जॉनर है फिल्म्स का, तो यू नो सरप्राइजिंगली मैं खुद भी सोच रहा था कि इतने 15 सालों में मैंने एक भी ये जॉनर पे सस्पेंस थ्रिलर कोई भी प्रोड्यूस नहीं किया। सो थैंक यू टू प्रद्योत एंड दिग्पाल जी एंड निखिल कि मुझे अपॉर्चुनिटी मिली। थँक्यू सो मच संजय जी. आशा करूयात की असे सस्पेन्स थ्रिलर फिल्म्स प्रस्तुत करत एव्हरेस्ट आमच्या सोबत असेल. पण आता जसं त्यांनी सांगितलं की नवीन नवीन दिग्दर्शक जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या पाठीशी मी उभा असतो. सो आता त्या दिग्दर्शकाला इथे इन्व्हाइट करण्याची ही वेळ आहे. सापळा या सिनेमाचे दिग्दर्शक निखिल लांजेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिग्दर्शकीय पदार्पण या सिनेमाच्या मार्फत ते करतायत आणि अतिशय वेगळा विषय. खरं तर या धाटणीचे विषय आतापर्यंत होत असतात, नाही असं नाहीये, पण आफ्टर लॉंग टाइम असा एक सिनेमा आम्हाला पाहायला मिळणार आहे. श्रीनिवास भणगे यांची कथा पटकथा संवाद असलेला हा सिनेमा का करावासा वाटला? आणि आणखी एक प्रश्न लगोहात विचारून घेते, तो म्हणजे या सिनेमात पहिल्यांदाच दिग्दर्शन करत असताना या सगळ्या कलाकारांना सांभाळणं किंवा कॅप्टन ऑफ द शिप म्हणून काम करणं अनुभव कसा होता? थँक्यू. नमस्कार, मी निखिल लांजेकर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आधी. म्हणजे दिग्पाल दादाबरोबर अनेक वर्ष पर्जनपासून मी त्याच्याबरोबर त्याच्या प्रवासात आहे. सो त्याच्याबरोबर सहाय्यक दिग्दर्शक, सहदिग्दर्शक अशा बऱ्याच गोष्टी मी साऊंड व्यतिरिक्त बघत होतो. मी माझं बाय प्रोफेशन मी साऊंड डिझायनर आहे. सो त्याच्याबरोबर प्रत्येक वेळेस सेटवर सहदिग्दर्शक किंवा इतर गोष्टी सांभाळणं या गोष्टींमुळे मी बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. आणि त्यावेळेस आमची चर्चा होताना असं माझ्या डोक्यात काही गोष्टी होत्या की आपण थोड्या एंगेजिंग आणि एंटरटेनिंग काहीतरी क्रिएट करूयात. आणि ऑब्व्हियसली साऊंड डिझायनर असल्यामुळे त्याचा काहीतरी उपयोग करता येईल मला आणि त्याच्यातनं माझी स्टोरी मांडता येईल अशी स्टोरी आम्ही शोधत होतो. सो तसं सर्चमध्ये असताना आम्हाला दिसली, ज्याचं खूप जुनं नाटक होतं आणि खूप गाजलेलं नाटक होतं. सो ते आत्ताच्या काळात आणून मग त्याच्यावरती वेगळे संस्कार करून मग ती आत्ताच्या ऑडियन्सला अपील करेल अशी मांडता यावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. आणि मग या सगळ्या प्रवासात म्हणजे प्रद्योतजी पेंढारकर आहेत ते कायम पाठीशी उभे असतात आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट तर कायम असतं. म्हणजे आमच्या शिवराज अष्टकातल्या सिनेमांना छाबरिया सर नेहमीच पाठीशी उभे राहतात आणि कायम पाठिंबा देतात. त्यामुळे आम्हाला एक भरोसा असतो की आम्ही जे काय करू ते खूप चांगल्या पद्धतीने ऑडियन्स समोर मांडलं जाईल. सो असं तो प्रवास सुरू झाला आणि ही कथा आम्ही पूर्ण करू शकलो याचा खूप आनंद होतो. दुसरं म्हणजे आता जे मगाशीच सांगितलं की मी अनेक वर्ष दिग्पाल दादा बरोबर त्याच्या सिनेमांमध्ये कायम जे काही मदत लागेल ती करत असतो. सो हे सगळे ताई दादा आहेत माझ्यासाठी. ते अगदी गेली 7-8 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. सो उलट ते होते म्हणून मला टेन्शन नाही आलं सेटवरती की ही एखादी गोष्ट त्यांच्याकडनं कशी करून घेऊ किंवा ते एवढे मोठे कलाकार आहेत आणि ते कसे सपोर्ट करतील. सो उलट मला खूप असं कॉन्फिडंटली मला त्यांच्या समोर माझं म्हणणं मांडता आलं आणि त्यांनी सगळं मी जे सांगेन किंवा त्यांचे काही इनपुट्स पण मला खूप सुंदर मिळाले सेटवरती. सो ते आम्ही प्रेझेंट करू शकलो.